आभार मानतो। त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज सौजन्य कुंदन दिलीप गोळे, स्वामिनी कुंदन गोळे यांच्याकडून दिलेली आहे। त्याच्यानंतर उत्कृष्ट मालिकावीर सौजन्य रोशन जगताप, रुबाबदार मेन्सवेअर। त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य राम जाधव, रायबा फॉर मेन्सवेअर। उत्कृष्ट सामनावीर सौजन्य मेघराज जाधव, शर्वदा ड्राय क्लीनर्स यांच्याकडून देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर चेंडू सौजन्य सूरज निकम, सुपर टायर्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून देण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर स्टंप सौजन्य वैभव जगताप यांच्याकडून देण्यात आलेले आहे। या ठिकाणी पिण्याची पाण्याची जी सोय केलेली आहे आज आणि उद्यासाठी, तर त्यांनी ती सोय जी केलेली आहे ती श्रीराज अक्षय जगताप, श्रीराज वॉटर सप्लायर्स यांच्याकडून करण्यात आलेली आहे। विजेत्या प्रथम 3 संघांना बॅट सौजन्य विलास खोपडे, श्री गणेश द्रोण पत्रावळी यांच्याकडून करण्यात आलेले आहे। आणि या ठिकाणी जो सर्वांसाठी अल्पोपहार, जी महत्त्वाची गोष्ट आहे की खेळून खेळून दम लागल्यानंतर भूकही लागणार आहे, आणि त्या अल्पोपहाराचं नियोजन केलेलं आहे ऋषिका मांढरे आणि सान्वी जगताप, या दोघींचं मी या ठिकाणी आभार मानतो। दोन्ही संघाच्या रिप्रेझेंटेटिव्हनी या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह पाशी स्कोर बोर्ड लिहिण्यासाठी 2 जी लोक बसलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। या ठिकाणी 2 आपले रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचे आहेत। श्री दत्त जनरल स्टोअर्स त्याच्या ठिकाणी जे म्हणजे 2 व्हीलर लावलेले आहेत तेवढ्या आयोजकांनी पर्यायी म्हणजे बाजूला लावून घ्या, कारण तिथेही बॉल जाणार आहे प्रत्येक वेळेस। पारावर उभं राहिलेली जी छोटी मुलं आहेत शाळेतली त्यांना विनंती आहे तुम्ही एका बाजूला व्हा, कारण त्या ठिकाणी बॉल येतो, बॉल लागण्याची शक्यता आहे। तुम्ही या ठिकाणी मांडपात आलं तरी चालेल। पारावर उभी राहिलेली सगळी लहान मुलं शाळेची, आणि जर आज शाळा असेल तर पहिले शाळेत जा। भूषण जगताप तुमच्या शेजारी बसलेत ना बाबा, त्यांना फक्त एका बाजूला घ्या जिथून त्यांना व्यवस्थित दिसेल, पण त्यांना त्यांच्याकडे बॉल येणार नाही असं करा। चला, श्रीराज जम्बो 11 यांची बॅटिंग आहे आणि आर्या 11 ची फिल्डिंग आहे। आर्या 11 नी पटकन फिल्डिंग लावून घ्यायची आहे। मला वाटतं चावडीत येणारे जे 3-4 एंट्रन्स आहेत त्या ठिकाणी आयोजकांनी थांबा, आणि जेणेकरून तिकडून लोक येणार नाहीत याचं नियोजन करा। एक फाट्याकडून मार्ग येतो, एक याकडून खालच्या आळीकडून येतो, एक मधल्या आळीकडून जो रस्ता येतो, आणि एक वरच्या आळीकडून, आणि एक खडक रोड कडून जो रस्ता येतो, त्या 4-5 ठिकाणी आयोजकांनी थांबा आणि त्या ठिकाणून लोक येणार नाहीत याचं नियोजन करा। गाण्याचा का फोन आलाय? हॅलो बोल की। हा सांगतो। हॅलो, आयोजकांनी श्री दत्त जनरल स्टोअर्स ओम मेडिकल समोरच्या ज्या गाड्या आहेत त्या पर्यायी ठिकाणी लावून घ्या, किंवा ज्यांच्या गाड्या तिथं लागलेल्या आहेत त्यांनी कृपया करून काढा आणि त्या मोकळ्या ठिकाणी लावा, तिथं बॉल येतो किंवा तिथं प्लेयर्स जाण्याची शक्यता आहे। वरचाळी आणि खडक रोड साठी जाण्यासाठी पर्यायी मार्ग आंबेडकर नगर मार्गे केलेला आहे। तसेच मधल्या आळी गायकवाड वस्ती आणि खालच्या आळीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आपण खालच्या आळीकडून केलेला आहे, रामोशी वस्तीमधून पुलावरून केलेला आहे। कृपया ग्रामस्थ लोकांनी याची नोंद घ्यायची आहे की पर्यायी मार्गाचा वापर करायचा आहे। या ठिकाणी खेळात प्रत्येक वेळी व्यत्यय येईल। चला, आर्या 11 फिल्डिंग लावून घ्या। या ठिकाणी संघाचे कॅप्टन गणेश हेरकळ आणि आर्या 11 संघाचं फिल्डिंग साठी स्वागत, तसेच श्रीराज जम्बो 11 ला सुद्धा बॅटिंग साठी शुभेच्छा, आणि पहिली मॅच चालू होती। या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे यूट्यूबची लिंक सर्व ग्रुपवर टाका, तसेच SPL जी कमिटीचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर शेंदुजने प्रीमियर लीगचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर टाका, जेणेकरून घरी बसणारे आपल्या माता भगिनी ज्येष्ठ यांना सुद्धा या खेळाचा या मॅचचा आस्वाद घेता येईल। या ठिकाणी युवराज शिंदे आणि विशाल खरात या दोन्ही पंचांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आज आणि उद्या होणाऱ्या या पर्व पहिले शेंदुर्जने प्रीमियर लीग साठी हे दोघेही पंच म्हणून काम करणार आहेत।
वाई क्रिकेट क्लबमध्ये या दोघांचं मोठं नाव आहे आणि ते आज आपल्याला आज आणि उद्यासाठी पंच म्हणून लाभलेले आहेत. पुन्हा एकदा या दोघांचं मी स्वागत करतो. ग्राउंड मध्ये कुणी नाचू नका. मांढरे परत सांगणार नाही. आयोजकांनी पाण्याचे ग्लास द्यायचे. ज्या ज्या ठिकाणी जार ठेवलेले आहेत तर त्या ठिकाणी ग्लास ठेवा आणि ग्लासचा व्यवस्थित वापर करा. कुठेही टाकून देऊ नका. शाळेतील मुलांनी पाय वर घेऊन बसा आणि कमिटीने ज्या ज्या ठिकाणी चावडीमध्ये येणारा एंट्रन्स आहे त्या ठिकाणी उभं राहा. गाड्यांना आता येऊन देऊ नका. त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करायला लावा. चला बॅट्समन श्रीराज जम्बो 11 बॅट्समन येऊ द्या. समोर डगआउटच्या ठिकाणी जी पोरं बसलेली आहेत लहान मुलं त्यांनी स्वतःची जबाबदारी घ्या. बॉल लागणार नाही याचं भान ठेवा. आदित्य जाधव आणि प्रथमेश नवले यांनी बाउंड्री लाईनला उभं राहा आणि लक्ष ठेवा. पर्व पहिले मॅच पहिली आणि बॉल पहिला टाकायला सज्ज आहे विकास वसंत जगताप. आयोजक संयोजक संघ प्लेयर संघ मालक या सगळ्या गोष्टींसाठी पात्र असलेला विकास वसंत जगताप. लहानपणापासून खेळताना बघतोय कायम चष्मा घालून खेळतो पण खेळ उत्तमच असतो. आणि तसेच बॅट्समन पुढे अमित जगताप मुंबई ते शेंदूरजणी अंडर आमचा उत्कृष्ट खेळाडू. पहिला बॉल चांगली फिल्डिंग केलेली आहे. दुसरा चेंडू या ठिकाणी बाउंड्री गेलेली. दुसरा बॉल आणि पहिली बाउंड्री अमित जगतापच्या बॅटमधून. पारावली पोरं जरा इकडं मंडपात या तुम्ही. बॉल लागेल तिकडं. तिसरा बॉल उत्कृष्ट फिल्डिंग या ठिकाणी ऋषी दुधानेकडून. संघ मालक आणि स्वतः ओपनिंग बॅट्समन करायला आलेले निखिल जाधव. पहिला चेंडू खेळताना धावेचा प्रयत्न पण अयशस्वी. चांगली धाव चोरली निखिल जाधव यांच्या बॅटमधून एक धाव. हे पहा बाहेर बसलेल्या संघांना सूचना आहे की तुम्ही काही बोलू नका. पंच या ठिकाणी आहेत निर्णय द्यायला आणि ते देतील त्याच्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवा. सहकार्य करा. पहिली ओव्हर आणि स्कोर श्रीराज जम्बो 11चा स्कोर आहे 8 धावा. टीमचा आयकॉन प्लेयर ऋषी दुधाने बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल कीपरच्या हातातून गेला. संघ मालक सचिन गायकवाड.
डिक्लेअर 1 रन आहे. पुन्हा फिल्डिंग विकास वसंत जगताप यांच्याकडून. चांगली बॉलिंग करताना ऋषी दुधाने आतापर्यंत फक्त 2च धावा दिलेले आहेत. आणि या ठिकाणी त्रिफळा उडवत निखिल जाधव यांना बाद केलेलं आहे ऋषी दुधाने यांनी. आर्या 11 संघासाठी पहिली विकेट निखिल जाधव संघ मालकांच्या रूपात. आणि मैदानात येताना धडाडीचे खेळाडू रोहित मांढरे, आयोजक संयोजक संघ आयकॉन अशा बरेच. आणि त्याच्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग यांचा पण प्रवास आहे अंडर आर्म खेळण्याचा. रोहित मांढरे पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. हे पहा, वारंवार सूचना देऊन सुद्धा आयोजकांना जर समजत नसेल पहिला चेंडू, एक धाव काढण्याचा प्रयत्न पण अयशस्वी. आणि हा नो बॉल आहे, उचलून मारलेला आहे. खरं तर मारलाय 6 पण ही बाउंड्रीच आहे कारण मैदानाचं हे रिस्ट्रिक्शन आहे. एकदा जोरदार टाळ्या रोहित मांढरेसाठी. अरे वा, दुसरी बाउंड्री. मी म्हणलं होतं ना यांचा पण प्रवास मुंबई ते सिंधुदुर्गने अंडरआर्म खेळण्याचाच आहे. आणि येताना सांगितलं होतं की धडाडीचा प्लेअर आहे. 2 ओव्हर नंतर श्रीराज जंबोचा स्कोर आहे 20 रन. दोन ओव्हर नंतर श्रीराज जंबो संघाचा स्कोर आहे 20 रन. उत्कृष्ट बॅटिंग अमित जगताप आणि रोहित मांढरे यांच्याकडून. उत्कृष्ट फिल्डिंग पवन गायकवाड. बघा ही पोरं यांच्याकडे चुनूक आहे, बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, फिल्डिंग सुद्धा करतात. सुंदर चेंडू टाकला विकासने. बेल्स काढण्याचा निर्णय पंचांनी घेतलेला आहे. गणेश हेरकळ संघाचा कॅप्टन, चांगली फिल्डिंग केली. 4 धावा अडवण्यात यशस्वी. चांगली फिल्डिंग. 4च्या अपेक्षेने मारलेला बॉल, परंतु मिळाल्या किती रन? पंच 1च रन मिळाली. तीन ओव्हर झाले ना. 3 ओव्हर नंतर श्रीराज जंबोचा स्कोर आहे 24 रन. आणि ही विकेट भावनेच्या भरात जाऊन डायरेक्ट बॉल बाहेर मारला. कॅप्टन गणेश हेरकळ यांची चुनूक आणि अमित जगतापला आउट केलेलं आहे.
पर्व पहिले, सामना पहिला आणि श्रीराज जंबोचे मालक अक्षय जगताप आउट होताना गणेश हेरकळची चांगली बॉलिंग, 2 विकेट बॅक टू बॅक. पुढचा फलंदाज सॅमी, 2 मिनिटं थांबा. गोलंदाज गणेश हेरकळ यांना हॅट्रिकचा चान्स आहे. बघूया प्रयत्न. आणि पुढे सामना करताना सॅमी. अरे संघाची हॅट्रिक होताना थोडक्यात चुकली. चला चांगली गोलंदाजी गणेश हेरकळ कडून. रोहित मांढरे सामना करताना. ओव्हरथ्रोचे रन घ्यायचा प्रयत्न पण अयशस्वी. चांगली गोलंदाजी गणेश हेरकळ कडून. 1 धाव डिक्लेअर. हे पहा बाहेरून स्कोर विचारताय चांगलंय, पण प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर, षटक झाल्यानंतर आपण स्कोर सांगतोयच. श्रीराज जम्बो 11चा स्कोर झालेला आहे 28 रन 4 षटकांनंतर. आणि हा स्कोर मला वाटते किती होईल जोपर्यंत रोहित मांढरे अजून इथं आहे, खेळतोय, तोपर्यंत सांगता येणार नाही. रोहित गायकवाड गोलंदाजी करायला आलेला. सॅमीने 2 बॉल चांगल्या प्रकारे खेळून काढले. आणि आता रोहित मांढरे वर्सेस रोहित गायकवाड. गणेश हेरकळच्या हातात बॉल. सचिन गायकवाड आर्या 11चे संघ मालक आणि किपिंग करताना चांगला बॉल मारलेला आहे. गणेश हेरकळने खूप चांगला प्रयत्न केलाय, पण लागलंय का बघा एकदा. चांगला धाव घेताना आउट झालेला आहे रोहित मांढरे. चांगली फलंदाजी करत होता. आणि आता आलेले ते सौरभ मांगडे. आणि ही विकेट शेवटच्या चेंडूवर रोहित गायकवाडने घेतली विकेट. झाली ना. आणि 5 ओव्हर नंतर श्रीराज जंबो यांचा स्कोर झालेला आहे 36. आणि आर्या 11ला जिंकण्यासाठी 37 रनांची गरज आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे आयोजक कमिटीनं. खडक रोड कडून एक हळदीची ट्रायली आली, तेवढी त्यांना काढून द्यायची आहे. आयोजकांना विनंती आहे 2 लोकांनी जा आणि तिथून ती हळदीची ट्रायली फक्त काढून द्या. सहकार्य करा आपल्या ग्रामस्थांना. तो बॉल जमा केला का? नाही, तो बॉल जमा केला का? दुसरा जुना बॉल जमा करा. शाळेतल्या मुलांना सूचना आहे, ग्राउंड मधनं पळू नका. चला लवकर. चला दुसरी मॅच आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पांडुरंग रोड लाईन्स. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. पुढची मॅच त्यांची आहे. दोन्ही कॅप्टन यांनी
तोपर्यंत मला वाटतं दुसऱ्या मॅचचा आपण टॉस उडवून घेऊया. या ठिकाणी या प्रीमियर लीग साठी द्वितीय क्रमांकाचे जे बक्षीस दिलेले ते सतीश नाना शामराव जाधव यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी यात्रा कमिटी आणि आयोजक कमिटी भैरवनाथ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे स्वागत करतो. कायम मोलाचं सहकार्य त्यांचं असतं पोरांना. चला श्रीराज जंबो उशीर न करता आपली फिल्डिंग लावून घ्या. शिस्तीचं पालन करा. कुमार जगताप काय काय या ठिकाणी दुसरी मॅच आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस. ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसलेले पोरं मांढरे यादव इकडे बघा. खाली उतरा खाली. एखादा थ्रो आला तोंडावर बसला तर यात्रेत फिरायला यायचं नाही परत. चला लवकर श्रीराज जंबो इलेव्हन्स आपली फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ लावू नका. 12 मॅचेस आहेत लीग मध्ये. चला लवकर या. हे पहा आता पर्यायी मार्गांचा वापर करायला सांगा ग्रामस्थांना आणि आयोजकांनी तिथं उभं राहा ज्या ज्या ठिकाणी एंट्रन्स आहे त्या ठिकाणी. चला श्रीराज जंबो इलेव्हनची या ठिकाणी फिल्डिंग आहे आता. आर्या 11 संघाला 37 धावा करायच्या जिंकण्यासाठी. चला आर्या 11चे दोन्ही बॅट्समन लवकरात लवकर या. आर्या 11चे ओपनिंग करण्यासाठी गणेश हेरकळ आणि पवन गायकवाड दोघ जण आलेले आहेत. गणेश जगताप लक्ष ठेवा. मधल्याच्या एंट्रन्स कडून कोणाला येऊन देऊ नका. संतोष नाना जगताप विद्यमान सरपंच ग्रामपंचायत शेंदूरजने यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवर यायचंय. चला या ठिकाणी दुसरी इनिंग चालू होते. रोहित मांढरे बॉलिंग करताना चांगली फिल्डिंग गणेश जगताप कडून. पहिल्या चेंडूत 1 धाव मिळाली आर्या 11 संघाला. दुसऱ्या चेंडूत मिळाला चौकार. आणि या 2 डिक्लेअर रन. तिसरा चेंडू पुन्हा एकदा 2 रन. गोलंदाज रोहित मांढरे आणि कॅप्टन गणेश हेरकळ बॉलिंग करताना. या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली सौरभ मांगडे यांनी. आणि या ठिकाणी विकेट चतुराईने पकडला अमित जगतापनी आणि बाद केला. या ठिकाणी आर्या 11चा स्कोर आहे पहिल्या षटकानंतर. या ठिकाणी आर्या 11चा स्कोर झालेला आहे 10 रन.
1 ओव्हर आणि 10 रन. अतिशय चतुराईने पकडला बॉल. बघितलं का अमित जगताप डोळ्याचं पातळ वस्तूवर आउट सुद्धा केला. आउट. आणि गणेश हरकळ कॅप्टनला आउट करताना बॅक टू बॅक श्रीराज जम्बो 11 साठी दुसरी विकेट. बघा मॅच कधी इकडच्या पारड्यात जाते, कधी त्या पारड्यात जाते, कधी आर्या 11च्या पारड्यात तर कधी श्रीराज जम्बोच्या पारड्यात. कोण जिंकतंय? आर्या 11ला 37 धावांची गरज आहे. पहिलीच मॅच आहे. सॅमीकडून चांगली फिल्डिंग. दुसरी ओव्हर चालू आहे. अमित जगताप गोलंदाजी करताना आणि विकास वसंत जगताप 2 रन डिक्लेअर या ठिकाणी पंचांनी दिलेले आहेत. विकासच्या बॅटमधून बॉलला 2 रन आल्या. बाबा थोडस बाहेर जावा ग्राउंडच्या. गाण्याने लक्ष दिलं. चला ठीक आहे चालू करा. दोन रन या ठिकाणी पण मिस झाला. अभि गायकवाड चांगली फिल्डिंग करताना, अमित दुसरी ओव्हर करताना आणि स्वतः संघ मालक निखिल जाधव कीपिंग करताना चांगला चेअरअप करतात आपल्या संघाला. आणि या ठिकाणी आउट आणि दुसरं षटक कंप्लीट. दुसऱ्या षटकानंतर आर्या 11चा स्कोर आहे 16 रन. तीन बाद 16 रन असा स्कोर झालेला आहे आर्या 11चा 2 षटकांनंतर. अजूनही विकास जगताप क्रीजवर आहे, म्हणजे काही होऊ शकतं. चांगला खेळाडू आहे, फलंदाजी गोलंदाजी दोन्ही करण्याची क्षमता आहे. विकास जगताप आणि नवीन फलंदाज आलाय तो ऋषी दुधाने. चावडीवर खेळण्याचा चांगला अनुभव, तसेच भैरवनाथ क्रिकेट क्लबसाठी खेळण्याचा चांगला अनुभव या दोघांनाही आहे. आणि दोघंही फलंदाज उत्कृष्ट आहेत. संघ मालक निखिल जाधव स्वतः बॉलिंग करताना. तिसरं षटक श्रीराज जम्बो 11 साठी टाकत आहेत. पहिला चेंडू विकाससाठी टाकत असताना उत्कृष्ट फिल्डिंग सौरभ मांगडे यांनी केली. चांगली डाईव्ह आणि रोहित मांढरेंनी सुद्धा चांगली साथ दिली. निखिल जाधव दुसरा चेंडू टाकताना ऋषी दुधानेला, आणि हा नो बॉल आहे आणि चौकार. तसं तर षटकार मगाशच्या इनिंग मध्ये पण एक आलेला आणि आता एक आला ऋषी दुधानेच्या बॅटमधून. नो बॉल गावला की डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठाच्या वरच जातोय. चांगली फिल्डिंग या ठिकाणी अभि गायकवाड कडून आणि विकेट. विकासला आउट केलेलं आहे. चांगला खेळाडू आउट झाला बघा. आर्या 11 संघाचं नुकसान झालंय आणि निखिल जाधव उत्कृष्ट गोलंदाजी करत विकासला आउट केलेलं आहे. हे 5 षटक झाल्यावर प्रत्येक वेळी स्कोर आणि विकेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगण्यात येतील. चांगली गोलंदाजी निखिल जाधव यांच्याकडून. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा संघ मालक अक्षय जगताप.
या ठिकाणी शेवटचा बॉल षटकातला ऋषी दुधानेसाठी. चांगली फिल्डिंग या ठिकाणी सामेकडून. तीन ओव्हर नंतर 25 रन आणि 4 विकेट्स. बॅट द्यायची का? या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या ठिकाणी पुढच्या मॅच साठीचे जे कॅप्टन आहेत न्यू बॅग हाऊस वॉरियर्स आणि पांडुरंग रोड लाईन्स यांनी हजर राहायचंय. त्यांचा या ठिकाणी आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. आयोजक कमिटीतून 2 लोकांनी या आणि तो टॉस उडवून घ्या. पुढचं षटक टाकताना अमित जगताप आणि ऋषिकेश दुधाने फलंदाजी करताना. पहिला बॉल आणि 2 रन डिक्लेअर. चला पुढचे संघाचे जे कॅप्टन आहेत न्यू बॅग हाऊस वॉरियर्स आणि पांडुरंग रोड लाईन्स यांनी या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी यायचंय. या ठिकाणी आयोजक कमिटीतून मुकुंद येवले या ठिकाणी टॉस उडवून घेतील. चला चांगली गोलंदाजी अमित जगताप कडून. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस दिलेले आहे सतीश नाना शामराव जाधव यांच्या हातून आपण हा पुढच्या मॅच साठीचा टॉस उडवणार आहे. तर सतीश नाना या ठिकाणी या तुम्ही. पुढची मॅच आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस. चांगली गोलंदाजी करताना अमित जगताप आणि आता खेळायला आलेला आहे रोहित गायकवाड फलंदाजी करायला. चांगली फिल्डिंग गणेश जगताप कडून आणि निखिल जाधव स्वतः आपल्या टीमला चेअर अप करताना. चांगली गोलंदाजी अमित जगताप कडून. बघा अटीतटीचा सामना आहे. आर्या 11 का श्रीराज जंबो. श्रीराज जंबो का आर्या 11. या ठिकाणी 10 वच नाही घेतली आणि 4 षटकांनंतर संघाचा स्कोर आहे 28 रन. 5 विकेट्स म्हणजे 5 बाद 28 रन आणि 4 षटक झालेली आहेत. शेवटचे एकच षटक बाकी आहे आणि या ठिकाणी हॅलो या ठिकाणी आर्या 11 संघाला 6 बॉलांमध्ये 9 रनांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. अटीतटीचा सामना आहे बघा. या ठिकाणी पुढची मॅच आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पांडुरंग रोड लाईन्स आणि या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर्स यांनी टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तर पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस यांची बॅटिंग आहे. या ठिकाणी सौरभ मांगडे शेवटचं षटक टाकताना. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे आर्या 11 संघाला. हे पहा बाहेरून सांगू नका. पंचांचा निर्णय या ठिकाणी. पंच किती रन आहेत? 2 रन आहेत या ठिकाणी डिक्लेअर. थोडासा व्यत्यय. पंच या ठिकाणी पुन्हा एकदा येताना. पुढची मॅच आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर्स वर्सेस पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस.
आणि टॉस जिंकून न्यू बॅग हाऊस वॉरियर्स यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. चांगली गोलंदाजी सौरभ मांगडेकडून आणि आउट केलेला आहे ऋषी दुधानेला. चांगला खेळाडू आउट झाला. RA11 संघ थोडासा तणावामध्ये दिसतोय, पण अटीतटीचा सामना आहे, काही होऊ शकतं. संघ मालक स्वतः सचिन गायकवाड खेळायला आलेत. आता बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चांगला चेंडू. संघ मालक आणि बानिये तुम्हालाच खेळायचे आता. सचिन गायकवाड चांगली फिल्डिंग बघा रोहित मांढरेकडून. सांगितलं होतं ना धडाडीचा खेळाडू आहे. बॉल अडवतो, बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, सगळं करतो. चांगला चेंडू बघा. सौरभ मांगडेवर विश्वास दाखवला अक्षय जगताप, निखिल जाधव. सावकार हे पहा, सहकार्य करा, तुमचा आनंद ग्राउंडच्या बाहेर व्यक्त करा. अभिनंदन आहे श्रीराज जम्बो इलेव्हन्सचं. पहिली मॅच, प्रीमियर लीग मधली पहिली मॅच